रामकृष्ण हरी माऊली सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे ना तयारी झालेली आहे. आमच्या गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे आणि इथं आहे विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती. तिथे त्या मंदिरातील मूर्तीसाठी हे जे हार आहेत ते आणलेले आहेत. फक्त विठ्ठल आणि रुक्मिणीच्याच मूर्तीसाठी नाही तर तिथली जे बाकीच्या ज्या मंदिरातील मूर्ती आहेत त्यांना सुद्धा आणलेल्या आहेत. हॉटेलमधील पूजेची जी काही सुरुवात असते ना ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजेने असते. पूजेचं जे साहित्य होतं ते त्या पुजारीन काकी आल्या आणि घेऊन गेल्या. त्यांच्यापाशी सगळं देवाचा ड्रेस जे काही हार होते ते देऊन टाकलं आणि पूजेचं ताट पण केलं होतं ते पण घेऊन गेल्या त्या. इथे या मंदिरात आता पूजा चालू आहे पण मला जायला वेळ नाही कारण आहे ना मला बरंच काम आहे. अजून चिवडा बनवायचा आहे. चहा तर झाला. चिवडा बनवायला सुरुवात केली आहे. खरं तर हात तळताना एवढा त्रास होतो सगळं चेहऱ्यावरती उडतं त्यामुळे खूप भीती वाटते हा चिवडा तळताना. जास्त जर तेल चेहऱ्यावरती यायला लागलं ना तर काय करते मी ओढणी घेते आणि ओढणीच्या मदतीने मी हा चिवडा तळून घेते. आत्ता मी ओढणीच घेतली होती तोंडावर आणि जेव्हा हा चिवडा म्हणजे ह्यातलं जे तेल जे आहे जेव्हा असं उडायचं बंद होतं म्हणजे बाहेर यायचं बंद होतं तेव्हाच असं समजतं की हा चिवडा छान आणि खुसखुशीत भाजला गेला. एकादशी स्पेशल मस्त असा चिवडा हा बनवून तयार झाला बरं का. आणि महत्त्वाचं बनवते तोपर्यंतच कस्टमर आले म्हणून त्यांना पटकन बनवून दिला. देवासाठी नैवेद्य काढून ठेवला आणि त्याच्यात आहे ना मी चिवड्यामध्ये आपण जे घरी वेपर्स बनवतो बटाट्याचे ते असे मी तळून टाकते याच्यामध्ये नेहमी. मस्त असा चिवडा बनवून तयार झाला आणि कस्टमरसुद्धा झाले बरं का. व्हिडिओ करायला वेळ नव्हता कस्टमरांच्या. खरं कमेंट्स व्हिडिओ करायच्या होत्या पण आत्ता वेळ नव्हता. त्यांना खूप गडबड होती जायचं होतं त्याच्यामुळे त्यांच्या कमेंट्स काही मी व्हिडिओमध्ये घेतल्या नाही. त्याच्याबरोबर असणारी ही मस्त अशी खारी मिरची छान लागते बरं का. चिवडा बनवून झाला आणि नरम पडू नये म्हणून आहे ना अशा पद्धतीने त्याला पॅक करावा लागतो. वरती हा ब्लँक पेपर आहे आणि हे ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवलं आहे. आता जसं कस्टमर येईल तसं त्यांना एक बॅग जशी संपल तसं ते द्यायचं कस्टमरांना. झाली फेरी लावली वाटतं. मला लावा. हां 2 प्लेट पार्सल करू ना. चहा किती 2 देऊ ना. भजन झालं का नाही मंदिरात. तुम्ही म्हणणार ना का नको देऊ पैसे असू दे देते मी चहा. नको रे देते मी चहा तुला. आमच्या गावातील मराठी शाळा आहे ना त्या मुलांची दिंडी आलेली आहे. हो चालतो की चहा उपवासाला. आणि ना त्यांनीच हे नाम वगैरे नाम वडायचं काम केलेलं आहे. तर सकाळपासून खरं वेळच नव्हता असं नाम काढायला पण योगायोगाने ती मुलं ही तालीम त्यांनी सगळ्यांनाच गावातल्या लोकांना नाम वडायचं काम केलेलं आहे. मस्त काम केलंय. आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं त्यांचं आता गाणं वगैरे होणार. भजन म्हणणार. भजन म्हणणार आहेत ना तिथे. भजन म्हणणार आहे का. हा काय चहा चांगला आहे ना.
घे आणि दुसरी दे. ती घरी आहे, अजून नाही आली. कोण राहिले? अजून एक देऊ ना चहा. किती किती पाहिजे? उपवास म्हटलं की दिवसभर खाणं चालू असतं आणि ना असं सारखं उपवास आहे हे खायचं ते खायचं, दिवसभर तोंड चालू. इतर दिवशी काय होतं, आपण जेवतो आणि गप्प असतो, मध्ये 1-2 तासाचा गॅप. पण उपवासा दिवशी माझं तरी नाही. हॉटेलातून घरी आले आणि ना आता उद्याची तयारी चाललेली आहे. उद्या आहे रविवार, त्याच्यामुळे ना उद्या कापण्या करायला वेळ भेटणार नाही, म्हणून म्हणलं आजच कराव्यात. हॉटेलातून आली आणि नंतर पीठ वगैरे मळलं, तर अशा पद्धतीने मस्त अशा कापण्या बनवून झालेत. आता तळायला घेणार आहे, तेल गरम करायला ठेवलंय. कापण्या बनवून झाल्या आणि आता इथे ठेवलेला आहे चहा. चहाचं टायमिंग झालंय, 6 वाजलेत. या बघा कापण्या मस्त. अंशधर आईला चहा दे. आई चहा घे की. खरं तर मी चहा पूर्ण सोडलेला आहे, साखरेचा कुठलाच पदार्थ खात नाही. कारण ना थोडंसं म्हटलं बघूया, 1 महिना जर आपण शुगरचा जर कोणताच पदार्थ खाल्ला नाही तर आपल्या चेहऱ्यामध्ये काय फरक होतो, आपल्या शरीरामध्ये काय फरक होतोय ते बघायचं होता. आणि आता हा जो चहा, हा जो कसं उपवास आहे ना, त्याच्यामुळे ना हा चहा एकदम कमी साखरेचा बनवला आहे. जवळजवळ 1 महिना झालं मी साखरेचा कोणताच पदार्थ खाल्ला नाही. पण आज काय झालं, उपवास असल्यामुळे ना थोडंसं खूपच असं अशक्तपणा आल्यासारखं झाले. म्हटलं चला आज थोडासा अगदी किंचित साखर टाकून चहा बनवलाय. स्पेशल आहे, कडक आहे, कडक. आता वेळ आलेली आहे स्वयंपाक करायची. बघूया, आजचा स्वयंपाक मीच बनवणार आहे बरं का. 1 मिनिट, फोन आलाय. स्वाती. हॅलो. काय नाही, चहा गोड झालाय आईच्या? गोड झालाय का? रुपाली ताईचा फोन आलाय, त्याच्यामुळे आई बोलत आहे स्वाती ताईच्या फोनवरती. आणि कापण्या आज करायचं कारण सांगू का? कारण उद्या आहे बाजार, आणि बाजार दिवशी काय होतं की घरी यायला वेळ भेटत नाही आणि आईला सुद्धा आता जमत नाही. त्याच्यामुळं आज कसं एकादशी, कस्टमर कमी, त्याच्यामुळे हा जो आजचा कापण्याचा बेत होता तो मीच केला. म्हटलं सर आज आईचं काम हलकं करून येऊया. हॉटेलातली सगळी अरेंजमेंट करून दिली आणि 3 वाजता येऊन हा सगळा काय म्हणतात, हा सगळा राडा मांडला होता मी कापण्या करायचा, आणि करून झाल्या. आता स्वयंपाक पण मीच करणार आहे. बाजार दिवशी काय होतं, अजिबात वेळ भेटत नाही, बाहेर यायला सुद्धा नाही. बाजार सुद्धा लवकर करावा लागतो, कारण हॉटेलात गर्दी असते. त्याच्यामुळे 2 ते 2:30च्या दरम्यान बाजार करावा लागतो. नंतर काय होतं, एवढी गर्दी होते हॉटेलमध्ये, खूप गर्दी होते, खूप म्हणजे खूप. उपवास असेल ना तर त्या दिवशी काही काही स्पेशल असतं बरं का. म्हणजे असं तेलकट नाही, पण मसाले भात, भाजी, चपाती, मसाले भात आमच्यासाठी स्पेशल असतं. रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि मी आत्ता हॉटेलमधलं काम उरकून आली. मगाशी घरातलं काम झालं, मला ते 7 वाजलेले. 7 वाजता गेले, तिथं राहिलेलं जे काही काम होतं ते
आवरलं आणि आता पण ते थोडंसं जे बाकी आहे ते करून येते. आता आम्ही जेवणार आहे. एकादशी सोडणार आहे. काही काही ठिकाणी कसं होतं म्हणजे मनाची इच्छा असते, कोण आज उपवास सोडतो, कोण नाही सोडत. पण मी म्हणजे आमच्या घरातली आजच सोडतात. त्याच्यामुळे आता जेवण मस्त तयार मगाशीच बनवून गेलेली हॉटेलमध्ये जाताना. चपाती फक्त राहिली होती, चपातीचं पीठ मळून गेलेली. आईला सांगितलं चपाती बनव, आईने चपाती केलेली आहेत. आता हा मसाले भात आहे, मसाले भात केला आहे आजचं स्पेशल, उपवास स्पेशल. आणि भाजी आहे, वाटण आणि पावट्याची आमटी केलेली, आमटी, चपाती. आणि हॉटेलमधून भजी आणलेत. आणि भजीचं घे रे त्या बॅगमधलं माझ्या.